गुड मॉर्निंग मित्रांनो. आलो मित्रांनो कामावर. आता कामावर आलो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ह्या अशा आता हे बांधकाम करायचं आहे मित्रांनो. याच्यावर ढाळ काढायचं आहे म्हणून तर असं मरणाचं आहे मित्रांनो. काय सांगा तुम्हाला. काय होऊ नये नुसतं काय हे आता बांधकाम करून घेऊ मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बांधकाम करताना. त्या तिथे फडचे पैसे चालू आहे मित्रांनो. तेव्हा ते हे बसवलं ढोलपूर बोलावून राहिले बाय मित्रांनो. ती दिसली तुम्हाला. बाहर तरफ नहीं, बाहर तरफ पास का निकाल देंगे वो आदमी. घर नहीं है तो वो बाद में हो सकता ना कुछ भी. वो पीछे निकलने का उधर. बस हो गया, मार दो पलटी उसको आप. हाँ होती क्या नहीं होती क्या मालूम. वो भी आज आओ बड़ी दिख रहा मेरे को. वायर कट होगा था क्या. हो जाएंगी चलो फिर टेंशन नहीं. फिर चालू होने के बाद कुछ टेंशन नहीं रहती इतना. या ऐसे ऊपर आने के बाद इतना फड़े आ जाते अपने. ऐसे ऊपर के काम रहे थे जब वो बोल रहा मिस्त्री ने पैसे नहीं दिया. क्या मिस्त्री क्या बोला और बेच के देंगे क्या मैंने बोला. मित्रांनो तुम्हाला काम चालू झाल्यावर दाखवतो मित्रांनो. मग आता काही बाकीचं उसको बुलाया था ना. हाँ तो वो बोला वो कुछ लाने गया था. वो गया उधर लारा बोले. एवढा थंडा बांधला मित्रांनो. आता हे झालं का लगे आता एवढं पुढे बांधायचं आहे. हे झाल्यावर दाखवलं की मित्रांनो. झालं मित्रांनो दुपारचं जेवण. आता लागू मित्रांनो कामाला. आता दुपारचं जेवण झालं. काम करू आता. 3 वाजले दुपारचे. एवढं झालं मित्रांनो. आता एवढं एक धंदा बाकी आहे. अजून एक बाकी आहे. एक बाकी आहे. माल संपला होता त्याच्यामुळे. तिथावरून मित्रांनो रपरप. आता वाजले 4:30. एवढं दिसून आलं की काय मी इतकं ऊन आहे. 4:30 वाजल्यात इतकं ऊन लागू राहिलं नुसतं भयान. चला मित्रांनो चला ठेवतो आता. चला बाय मित्रांनो. नंतर भेटू घरी गेल्यावर भेटू मित्रांनो. हे बघा मित्रांनो एवढं राहिलं आता. या कॉलम पण इकडे ते बारीक दंडा राहिला. मला खालू आले तो बारीक तर उद्याच येईन. तो आता येऊ शकत नाही. तो आता 6 वाजले.
खलाओ मामू, जल्दी जल्दी खलाओ। झाले मित्रांनो, ईद बी झाली, ही झाली, फक्त एकटी राहिली फक्त मित्रांनो आता. चला आता घरी गेल्यावर भेटू मित्रांनो, घरी गेल्यावर भेटू आता मित्रांनो. सामान धुवून काढायचं आता. हो, क्या टोकरा फेकणे का? हाँ लेके आ रहा मैं उसको नीचे. किलोची धमकी देऊ राहिले मला. नाही मग ते 400-500 मध्ये आपण मागच्या हप्त्यात मध्ये 500 रुपये होते, तर ते सामानच आणलं नाही ना आपण. मग ते म्हणणं आता हे सामान आणलं याची गोष्ट अलग आहे. वाचा तिथं मागं पळत गेलं आणि ते गेलं उधळलं तिकडं, झांबल्या तोंडाचं कुंकड. पाण्यावाला का? हाव ना, तिकडं उधळलं ते, आता तिकडून इकडे येईन. हा, ते थंड पाणी देईन आणि काही नाही देईन. कशाचं ते थंडच पाणी राहतं त्याच्याकडे लाईट येऊन फुलं. मग असं जीव गळून गेला, इतकी ताप होती मला, मुरमडून झोपेल होते मी. जे झोपले तर का दाद्यान मी मंडीत गेले, सामान आणलं. दादा कुठे? दाद्यावर झोपेले आता. आताच नेलं त्याला झोपायला, ते पुढे त्याला येईन ते खाली. आता आनंद छाया उठून त्याला आणखी छाया बरोबर झोपलं. माझ्या संग मंडीत आलं, मंडीत बसलं ते काय आईजवळ टुणूक. नंतर मग मी दुकानवर नेलं त्याला इकडं मतींच्या तिकडे मी येऊ लागलं, आडू लागलं, माझ्या मागे लागलं होतं. पावर किती हा, काही उरतं का एवढे, फक्त चिल्लर चाललं उरते ते पाण्यापुरते, फक्त काय उरतं बरं का? हा, तेल केवढं चाललं तो? नाही मला एवढं सांगा, उरतं काय? 220 तेल. हा, आणि साखर 100. हा, आणि भाजीपाला केवढाचा? पाहा मग आता केवढा जातं. मग म्हणून म्हणते 500 रुपयातून काही उरलं का? पाहा ना, आता नसते पाण्यापुरते पैसे. सामान घरात असलं ना, सगळं व्यवस्थित राहतं. आपण घरातच काही आणत नाही, तर आपलं सामान किती लागतं माहित नाही. मग सामान आणाल तू नाही का? तुम्हाला वाटतं 2 जण आहे तर खेळणंच आहे आपण, तरी अजून अर्ध सामान राहिलं. मग तरी मी किती कंजूसपणा करून आणला. काय कंजूसपणा केला? मग किती कंजूस, तरी एवढे उरले नसते, हे बी नसते उरले. तरी पावडर राहिलं निर्मप, मग तोंडाला आज पावडर राहिलं. तोंडाला लावायला पावडर कोणचं राहतो? ते आहे ना डब्बा आणला आपण. संपला. कोणता डबा आणले आपण? तू पावडरचा डब्बा कोणता सांगा ना. झाला का तो? नाही, आता आपण कोणता आणले मला फक्त सांगा. ते पहिले आणला होता, किती दिवस झाले त्याला तेव्हा? ते छोटा 10 रुपयाचा. 10 रुपयाचा डब्बा होता. मग कोणता होता? मोठा डब्बा आणला होता. कधी स्वप्नात आणला होता का? तेव्हा चालला नव्हता आपण एकदा मागे. वर्ष झालं जमाना, तो डबा गेला बी याच्यात कचऱ्यात. म्हणून म्हणते कोणत्या धुंदीत पावडर लावी ती का लावी ती? जरासं पीठ लावायचं ना. नाही, धुंदीत कोण आहे तुमच्या? काळी नाही नाही, मग काय पावडर लावून राहून गोरी होती काय? मग असे पावडर लावून गोरे झाले असते लोकांनी. मग असं ओरिजिनल कलर आहे. मला तुमची पप्पाच काळे होते, माझे पप्पा काळे नव्हते, माझी मम्मी मग का पावडर लावून राहून गोरं उरालं काय? मग मी कधी कुठले चला आलो मित्रांनो घरी. चला बाय मित्रांनो. बाई